गीता धर्ममंडळातील मान्यवर पदाधिकारी आणि सभागृहामध्ये उपस्थित असणारे श्रोते बंधू भगिनींनो, तुम्हा सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. श्रोते हो, कालच्या 1 डिसेंबरला सोमवारी एकादशी होती. आपल्याला माहिती की दर महिन्यात 2 एकादशा असतात. एका वर्षामध्ये 24 एकादशा येतात. प्रत्येक एकादशीला एक स्वतंत्र नाव आहे, एक कथा आहे. उदाहरण द्यायचं झालं तर आषाढी एकादशी, ज्या दिवशी पंढरपूरची यात्रा भरते, त्या एकादशीला देवशयनी असं नाव आहे. कारण या एकादशीपासून पुढील 4 महिने भगवान परमात्मा हे योग निद्रेसाठी या शेषशय्येवर क्षीरसागरामध्ये जात असतात, शयनासाठी, निद्रेसाठी. आता भगवंताची जी निद्रा असते ती तुमच्या आमच्यासारखी नाही, त्याला योग निद्रा म्हणतात. तर या दिवशीपासून ते विश्रांतीसाठी म्हणजे शयन झोप घेण्यासाठी जातात, म्हणून त्याचं नावच आहे देवशयनी एकादशी. जेव्हा 4 महिने होतात कार्तिक महिन्यामध्ये, तेव्हा ते जागे होतात या योग निद्रेतून, म्हणून त्या एकादशीचं नाव आहे प्रबोधिनी एकादशी. त्यानंतर मध्यंतरी भाद्रपद महिन्यामध्ये जी एकादशी येते त्या दिवशी ते कुश बदलतात. जसं आपण रात्री कुश बदलतो ना, डाव्या कुशीवरून उजव्या कुशीकडे, उजव्या कुशीवरून डाव्या कुशीकडे, तसं भगवंताने म्हणे भाद्रपद महिन्यामध्ये कुश बदलली, म्हणजे बदल केला. बदल म्हणजे परिवर्तन, म्हणून त्या भाद्रपद महिन्यातल्या एकादशीला परिवर्तनी एकादशी असं नाव आहे. तसं आता ही जी 1 डिसेंबरला एकादशी झाली, तिचं नाव आहे मोक्षदा एकादशी. दायाचा अर्थ होतो देणारी. म्हणजे ही जी एकादशी आहे ना, ही प्राणी मात्रांना, जीवाला मोक्ष देते, म्हणून तिचं नावच आहे मोक्षदा एकादशी. असं का नाव आहे या एकादशीला? मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध पक्षातली जी एकादशी आहे ना, तिला हे नाव आहे मोक्षदा एकादशी. याचं कारण असं आहे की याच दिवशी, परंतु 5300 वर्षापूर्वी कुरुक्षेत्रावर भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला कौरव पांडव यांच्यात युद्ध सुरू होण्यापूर्वी गीता सांगितली. म्हणजे हा जो दिवस आहे ना, हा गीतेचा जन्मदिवस आहे. आणि म्हणून 1 डिसेंबरला कालच्या जगभर गीता जयंती साजरी झाली बघा. आणि ही गीता कशी आहे? मोक्ष देणारी आहे. आणि अशी ही मोक्ष देणारी गीता, मोक्ष म्हणजे आपल्याला जन्म मरणाच्या चक्रव्यूहातून सोडवणारी आहे. आपल्याला माहिती की काय असतं, कधी कधी काही काहींचं घोडं एका याच्यामध्ये अडकून बसतं. 12वीलाच खूप वर्ष, MPSCलाच खूप वर्ष, 10वीलाच खूप वर्ष, एका येते बरीच वर्ष राहणं चांगलं नाही ना. तर तसंच आहे, आपलं असंच झालेलं आहे. आणि म्हणून आपण या जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकून बसलो आहोत. तर याच्यातून निसटणं फार महत्वाचं आहे. अहो, जे खूप अपराध करतात, गुन्हे करतात, ते तुरुंगात गेले की ते सुद्धा निसटण्याचा प्रयत्न करतात. तर आपण सुद्धा संसार नावाच्या बंदिशालेमध्येच बद्ध आहोत. तेव्हा आपण मात्र कशी निसटण्याचा प्रयत्न करत नाही, उलट आपण अजून धरून ठेवतो, अजून त्या संसारात चिकटून बसतो. पण जन्म मरणाच्या या फेऱ्यामध्ये जर अडकलो तर कुठेही लक्षात घ्या, जिथे आपण बद्ध होतो तिथून आपण जर समजा आपण संकटात पडलो तर आपण असं म्हणू का, देवा मला संकटात असंच ठेव, नाही, माझी या संकटातून सुटका कर. तर तसंच आहे, या जन्ममरणाच्या चक्रातून आपली सुटका व्हायला पाहिजे. आणि जर आपण भगवद्गीतेचं चिंतन मनन केलं, निधिध्यास केला आणि आचरणात आणली तर आपल्याला मोक्ष मिळतो, परमगती प्राप्त होते, भगवंताच्या पर्यंत आपण पोहोचू शकतो. म्हणून अशी ही एकादशी गीता जयंतीची, तिला मोक्षदा एकादशी नाव आहे. आणि या निमित्तानं या भगवद्गीतेचा महिमा आपल्यासमोर मी मांडतो. श्रोते हो, यामध्ये पहिला मुद्दा मी घेतलाय, गीतेची पार्श्वभूमी आपल्याला सांगा. आता लक्षात घ्या, हस्तिनापूरचं जे राज्य होतं हे धृतराष्ट्राकडे होतं. कारण त्यांचे जे भाऊ होते पंडू, यांचं निधन झालेलं होतं. हे जेव्हा घडलं तेव्हा कौरव म्हणजे धृतराष्ट्राची 100 मुलं, आपण त्यांना कौरव म्हणतो, आणि या पंडूराजाची 5 मुलं त्यांना आपण पांडव म्हणतो. हे लहान लहान होतं. तेव्हा धृतराष्ट्राकडे सत्ता आली होती. ही
मुलं मोठी झाली आणि मग ती त्यांच्यात भाऊबंदी सुरू झाली आणि त्या धृतराष्ट्राने म्हणा, शकुनी मामानं म्हणा, दुर्योधन दुःशासनानं म्हणा, या 5 पांडवांना त्रास द्यायला कुठं कसरच सोडली नाही. मग त्या भीमाला विषयुक्त लाडू खाऊ घाल, पाण्यात टाकून दे, लाक्षागृहात पांडवांना जिवंत जाण्याचा प्रयत्न कर, द्रौपदीचं वस्त्रहरण कर, अशा हे काय उद्योग त्यांनी चालूच ठेवले. या धर्मराजाला त्या दूतामध्ये खेळायला भाग पाड, तिथेही कपट नीती कर आणि त्याला हलवायला भाग पाड आणि त्यांना वनवासाला पाठव, अज्ञातवासात पाठव. म्हणजे अशा प्रकारे कुठेही त्यांनी कसर सोडली नाही. तेव्हा हे सगळं त्यांनी सहन केलं आणि जेव्हा त्यांचा 12 वर्षाचा वनवास संपला, 1 वर्षाचा अज्ञातवासही संपला, तेव्हा आणखीन एक त्यांनी अट घातली होती की जर तुम्हाला मी या अज्ञातवासाच्या काळात आम्ही तुमचा शोध घेऊ आणि तुम्ही आता नक्की सापडणार, कारण 5 पांडव एक द्रौपदी शोधायला काही अडचण येत नाही. आणि तुम्ही जर का आम्हाला सापडले की तुम्हाला परत 12 वर्षाचा वनवास, म्हणजे पांडवांच्या चांगल्या माणसाच्या हातून लागले ते मागून. म्हणून अशी जी दुष्ट वृत्ती असते ना त्याला कौरवी वृत्ती असं म्हणतो. तर त्यावेळेला मात्र हे सगळं झाल्यानंतर मग सगळ्यांनी थोडस भगवंताशी विचार निर्णय केला आणि सांगितलं की आता आपण धृतराष्ट्राकडे जाऊ आणि आपल्या वडिलांचं जे निम्म राज्य वाटा, न्याय भावकीतला वाटा आपण मागू. आणि म्हणून कृष्णाने ठरवलं की हे बा तुम्ही काय तर सध्या काही करू नका, मीच जातो स्वतः. म्हणजे मध्यस्थी त्यांनी केली. महाभारतामध्ये त्याला कृष्ण शिष्टाई म्हणतात. आणि मग सांगितलं त्यांनी की आता या ठिकाणी पंडूराजाची ही मुलं आहेत, त्यांना त्यांचं निम्म राज्य द्या. तेव्हा दुर्योधन दुःशासन यांनी नकार दिला. त्यांनी सांगितलं नाही मिळायचं, तुम्हाला राज्य हवं ना, आमच्याशी युद्ध करा. म्हणजे त्याला युद्धाची खुमखुमी फार भयंकर खुमखुमी. आता भगवंताला आणि पांडवांना सुद्धा युद्ध नको, कारण आपल्याला माहिती युद्ध हे प्राणहानी वित्तहानी असं होते, विकासाला खीळ बसते युद्धामुळे. आणि म्हणून ते शक्यतो टाळायचा प्रयत्न करा. मग भगवंताने माघार घेतली होती, थोडीशी देवाला माघार घेतली आणि त्यांनी सांगितलं की असं करा, तुम्ही निम्म राज्य देत नाही ना, मग 5 पांडव त्यांना 5 गावं ते द्याल की नाही निम्म. नाही म्हणे, सुईच्या टोकावर मागेल एवढी सुद्धा जमीन द्यायला त्या नाही. म्हणजे बघा कशी उद्दाम वृत्ती होती. आणि मग शेवटी निष्कर्ष झाला की आता आपला न्याय आहे, हक्क जर मिळवायचा असेल तर युद्धाशिवाय पर्याय. आणि अशा रीतीने युद्धाचं सुतवाच त्यावेळेस झालं. आणि अशा वेळेला भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाचे सारथी झाले. आणि मग अर्जुनाने सांगितलं देवाला की माधवा आपला रथ आता या कौरव आणि पांडव सेनेच्या मध्यभागी नेऊन ठेवा. आणि तिथं भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे जसं एखादा गाडीचा मालक ड्रायव्हरला सांगतो अमुक अमुक ठिकाणी जायचं, तर तसं. आणि अर्जुन पाहिलं त्यांनी समोर कौरवांच्या सैन्याकडे 11 अक्षोहिणी एवढं कौरवांचं सैन्य होतं आणि 7 अक्षोहिणी एवढं पांडवांचं सैन्य होतं. आणि मग काय अर्जुन पाहिलं, काय काय दिसलं त्याला? भीष्म पितामह दिसले, ज्यांनी आपल्याला लहानपणी अंगा कांद्यावर खेळवले, आपले लाड केले, आपल्या ज्यांनी धनुर्विद्येचं शिक्षण दिलं, जगात 1 नंबरचा जे धनुर्धर म्हणून अशा प्रकारचे द्रोणाचार्य आहेत तिथे, आपले भाऊ आहेत, आपले सगळे नातेवाईक आहेत. आणि यांच्याशी लढायचं, यांना मारायचं, विजय मिळवायचा, राज्य मिळवायचं, नको रे बाबा. अशा तो ज्याला अवसानघात होणं म्हणतात, अवसानघात होणं म्हणतात. त्या अमेरिकेतल्या एका न्यायाधीशाशी सांगतात गोष्ट की आतापर्यंत तो अगदी माहीर होता, अनेक दरोडेखोरांना, खुनी लोकांना पोलिसांच्या पुराव्याच्या आधारे त्यांनी फाशी द्यायला सुद्धा हिचकिच केली नाही कधी. पण एक वेळ अशी आली की पोलिसांनी त्याच्या मुलांना समोर आणलं खून केल्याच्या आरोपावर, आणि ते सगळे पुरावे होते. आणि आता स्वतःच्या पोराला शिक्षा देताना फाशीची हात कसं देणार? म्हणजे अशा प्रकारे द्विधावस्था होती. अर्जुनाचं तसं झालं, हातपाय गळाले, सगळं शरीर कंप पाहू लागलं, तीन कर्तव्य मोड झाला, काय करावं सूचना असं झालं. आणि त्यांनी काय केलं, ते गांडी धनुष्य काय टाकून आणि भगवंताला म्हणते माधवा आता चला मागे, मी काही युद्ध करणार, मला युद्ध करायचं. आता आपल्याला प्रश्न निर्माण होईल की अर्जुन हा नक्की युद्धाला घाबरणारा असला पाहिजे, नाही होत असं. युद्धावर अनेक अर्जुनाने आजवर युद्ध केली, सगळ्यात त्यांनी विजय मिळवला. तो
मारायला भीत नव्हता आणि मारायलाही भीत नव्हता. तशी ही अर्जुनाची अशी अवस्था झाली बघ. आणि आपल्याला नवल वाटेल व्यासांनी जे महाभारत लिहिलं त्याच्यामध्ये जे काही पुरुष पात्र आहेत त्यामध्ये फक्त अर्जुना व्यासांनी नर शब्द वापरला, म्हणजे नराची ही अवस्था झाली बघा. तर त्यावेळेला या अर्जुनाची अवस्था अशी पाहिली आणि भगवंतानं सांगितलं की आता आपल्याला याला परत पूर्वपदावर आणण्यासाठी काहीतरी सांगावं लागलं. आणि म्हणून या मोक्षदा एकादशीच्या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातल्या शुद्ध पक्षातल्या एकादशीच्या दिवशी भगवंतांनी त्याला गीता गाऊन दाखवली. साधारणपणे 2-2.25 तास यासाठी लागले. आणि अशी ही जेव्हा गीता त्यांनी सगळी ऐकली आणि मग तो म्हणतोय भगवंताला, माधवा ही सगळी गीता ऐकली मी तुझ्या तोंडून आणि काय झालं, नष्टो मोहा स्मृती लब्ध्वा त्वत् प्रसादया अच्युतम. ही सगळी गीता तुमच्या मुखातून ऐकली माधवा मी, आणि या गीतेच्या प्रसादामुळं आता काय झालं, माझा मोह जो होता ना गेला. अर्जुनाला विषाद झाला होता. कारण काय होतं की आजवर त्यांनी जी युद्ध केली होती ती परजनांशी होती आणि आता जे हे युद्ध होतं हे स्वजनाशी होतं. आणि म्हणून त्याला मोह निर्माण झाला की ही आपली माणसं आहेत, आपल्या माणसाला कसं मारायचं. आता अध्यात्म सांगतं आपलं कोणीही नाही, आपल्या माणसात फार नाही अडकायचं, अगदी टाइमपास म्हणून अडकायचं, बाहेर अडकून नाही घ्यायचं अगदी. आणि आपण नेमकी तीच चूक करतो. अध्यात्मशास्त्र म्हणून सांगतं इथे कोणीही कोणाचं नसतं. जर आपल्याला आपल्या जवळ कोण असेल तर भगवंताशिवाय आपल्या जवळ कोणीही नाही. तुम्ही ज्याला शरण जा त्याची भक्ती करा, बाकी संसारात कोणाच्या पाया पडू नका, काही उपयोगच नाही. सगळी मतलबाची दुनिया आहे. तेव्हा सांगायचा मतलब हा की अशा पद्धतीनं अर्जुनाला ही गीता सांगितली आणि त्याचा मोह गेला, परत पूर्वस्थिती प्राप्त झाली. शंका कुशंका सगळं, संदेह मोह विषाद सगळं गेलं त्याचं. आणि त्यांनी सांगितलं की स्थितो अस्मिन गतसंदेहा करिष्ये वचनम तव. असं त्यांना सांगितलं की भगवंता तू जे सांगशील ना ते मी आता करायला तयार आहे. मग भगवंतांनी सांगितलं माम अनुस्मर युद्धच, मग मी सांगतो आता युद्ध कर. आणि मग अर्जुनाने त्या युद्धाला सुरुवात केली. 18 दिवसांचं युद्ध. आणि या युद्धामध्ये अर्जुनानं विजय मिळवला, पांडवांना विजय मिळाला, कौरव सगळे संपले आणि हस्तिनापूरची सत्ता या पांडवांकडे म्हणजे युधिष्ठिराकडे. सांगायचं मतलब ही गीतेची पार्श्वभूमी आपल्याला या ठिकाणी सांगितली. आता अर्जुनाला फाल्गुनी हे नाव आहे बघा. याचं कारण असं आहे की फाल्गुन महिन्यात शिंग येतो. तसं काय झालं, अवसान होतो मनुष्याचा, अशी एक परिस्थिती येते, अवसान घात होतो. आणि अवसान घात झाल्यावर मग काय करावं सुचत होत नाही. अर्जुनाचा अवसान घातच झाला होता ना, की जो आजवर कधीच झाला तो झाला अवसान घात त्याचा. पण अशा या वेळेला असं म्हटलं जातं की अर्जुनाचा शिमगा झाला आणि शिमगा फाल्गुन महिन्यात येतो म्हणून अर्जुनाला फाल्गुनी नाव मिळालं. आता असं तर ही जी गीता सांगितली ही प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून बाहेर पडली. भगवंतानं अर्जुनाला ती गाऊन दाखवली. अशा या गीतेमध्ये आपल्याला माहिती संस्कृत भाषेतली ही गीता आहे. 18 अध्याय आहेत, 700 श्लोक आहेत आणि अशी ही भगवद्गीता व्यासांनी लिहिलेली आहे. जेव्हा गीता सांगितली तेव्हा अर्जुनाचं वय 65 वर्षांचं होतं आणि श्रीकृष्णांचं वय 83 वर्षांचं होतं. महाभारतामध्ये भीष्म पर्वामध्ये 25 ते 42 अध्यायाच्या दरम्यान ही भगवद्गीता आहे. भगवद्गीता हा स्वतंत्र ग्रंथ नाही, तो महाभारताचा अंतर्गत असणारा ग्रंथ आहे. तर या गीतेमध्ये धृतराष्ट्राच्या तोंडचा फक्त एकच श्लोक आहे की धर्मक्षेत्री कुरुक्षेत्र ही सगळी माझी मुलं आणि पांडव एकत्र आले आहेत, आता काय झालं ते मला सांग. म्हणजे जसं एखादं क्रिकेटची कॉमेंट्री आपल्याला सांगतं तसं या 18 दिवसात जे काही घडलं ते सगळं संजयानं धृतराष्ट्राला सांगितलं. म्हणजे तो थोडक्यात संजय हा कॉमेंटेटर होता. म्हणजे धृतराष्ट्राच्या तोंडचा फक्त एकच श्लोक आहे, संजयाच्या तोंडचे 40 श्लोक आहेत, अर्जुनाच्या तोंडचे 84 श्लोक आहेत आणि कृष्णाच्या मुखातून 575 श्लोक बाहेर पडले.
अशी ही 700 श्लोकांची मिळून गीता आहे. तर जेव्हा अशी ही अवस्था अर्जुनाची झाली, गर्भगळीत झाला, पुरुषासारखा पुरुष असून तो गर्भगळीत झाला, कर्तव्यच्युत झाला. भगवंतांनी त्याला गीता सांगून कर्तव्य तत्पर बनवलं, कर्तव्याला प्रवृत्त बनवलं. ही गीतेचं सामर्थ्य आहे. अर्थात अशा रीतीनं या ठिकाणी अर्जुनाच्या या स्थितीचं वर्णन माऊलींनी फार छान शब्द एका ओळीमध्ये केले. ते असं म्हणतात, सांडी हे मूर्खपण, उठी घेई धनुष्य बाण, संग्रामी तव कारुण्य काय कामाचे. तेव्हा अशा प्रकारचं या अर्जुनाच्या स्थितीचं वर्णन केलं. या भगवद्गीतेची महती सांगणारा एक श्लोक आहे आणि तो श्लोक म्हणजे सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनहा पार्थ वत्सा सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृत महत, असा तो श्लोक आहे. तर श्रोते हो, वेदांचं सार उपनिषदामध्ये आहे आणि उपनिषदांचं सार भगवद्गीतेमध्ये आहे. म्हणजे इथे या श्लोकामध्ये म्हणले सर्वोपनिषदो गावो, गावो म्हणजे दूध देणाऱ्या गाया. तर सर्व उपनिषद 108 उपनिषद आहेत, त्यापैकी 10 प्रमुख मानलीत आपण. तर या उपनिषदांना गायीची उपमा दिली. मग आता गाय म्हटलं की गायीला वासरू आलं, त्यानंतर दूध काढणार आला. मग इथं दूध काढणार कोण आहे? दोग्धा गोपाल नंदना, या उपनिषद रूपी गायीचं दूध भगवंतानी कृष्णाने काढलं. मग कोणासाठी? ते वासरू कोण होत्या गायीचं? तर ते वासरू होतं पार्थ. तेव्हा पार्थ वत्सा. पण आपल्याला माहिती की शेतकऱ्यांच्याकडे गाय असतात, गायांचं जे दूध असतं ते पहिलं प्राधान्य त्यांच्या वासरासाठी असतं आणि नंतर मग गायीचं दूध उरतच ना. आता हल्लीच्या ह्याच्या गाया आहेत दुसऱ्या देशातल्या संकरांनी बनवलेल्या, तर ह्या गाया खूप दूध देतात. ती जर गाय पाहिली, एक गाय हत्तीसारखी. कारण मी ज्या राहुरीमध्ये राहतो तिथे कृषी विद्यापीठ आहे, तिथे मोठी गायांची हे आहे, डेअरीच त्यांची मोठी, भल्या धिप्पाडचे धिप्पाड गाय, हत्तीसारख्या गाय त्या. एक गाय 40, 50, 60 लिटर दूध देते. आपल्या गावरान गाय कमी दूध देतात. तर हे जे गायी असते, गायीचं दूध हे त्याच्या वासरासाठी, तिच्या वासरासाठी असतं. आणि मग तो शेतकरी काय करतो, ती गाय जेव्हा रानातून चरून येते तेव्हा तिला बांधतो, वासराला सोडतो. वासरू तिच्या स्तनाला लागतं आपल्या आईच्या, लगेच गाय पाहणा सोडतो, तो पण पाहणा सोडित नाही. आणि मग तो शेतकरी काय करतो, त्या वासराला बाजूला त्याला दूध पिणं थोडंसं बाजूला सरकवतो, ते स्तन धुतो आणि मग बादली सरीमधून ते दूध काढायला आणि मग उरलेलं दूध ते वासराला. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जरी ही गीता कृष्णानं अर्जुनाच्या निमित्तानं सांगितली असली तरी तिचा उपयोग अर्जुनाला झाला असं नाही. आजवर आम्हा मानव प्राण्यांना सुद्धा आपल्या उद्धारासाठी, आपल्या कल्याणासाठी, आपल्याला परमगती प्राप्त व्हावी यासाठी त्याचा उपयोग झालेला आहे. अनेक सुधीर, याचा अर्थ होतो विद्वान लोक, विवेकी लोक, ज्ञानी लोक यांनी त्याचा फायदा घेतलेला आहे. हा असा तो श्लोक आहे. थोडक्यात या उपनिषदांमध्ये उपनिषदांचं सार म्हणजे गीतेमध्ये आहे आणि म्हणून गीतेला गीतोपनिषद असं सुद्धा म्हटलंय. आता अर्जुनाला गीता सांगितली एक तर कारण आपण पाहिजे त्याची गर्भगळीत अवस्था, आणखीन एक सुद्धा कारण आहे बरं का. ते कारण असं आहे की अर्जुन हा जो शब्द आहे ना, त्याच्यामध्ये रुजू हा धातू आहे आणि रुजू या धातूचा अर्थ होतो मनानं, स्वभावानं, वागण्यानं सरळ, असा त्याचा अर्थ. आणि अशी माणसं भगवंताला आवडतात बरं. कपटी, छल, कपट करणारे अशा प्रकारचे हे लोक त्याला आवडत नाही भगवंताला. सरळ मनाची, सरळ कर्माची, अशी प्रेमळ असं अंतःकरणाची त्या भगवंताला माणसं आवडतात. तर अशा पद्धतीनं अर्जुन हा तसा होता आणि म्हणून सुद्धा अर्जुनावर भगवंताची विशेष कृपा त्या ठिकाणी होती. आणखीन एक सांगतो, अर्जुनाची ही जी स्थिती आहे ना गर्भगळीत होण्याची, त्याच्या आयुष्यामध्ये फक्त एकदाच घडली बरं का. याच्या अगोदरही घडली नाही आणि नंतरही घडली नाही. आता तुम्ही आम्ही जो संसार करतोय, प्रपंच करतोय, ते सुद्धा एक कुरुक्षेत्र आहे. अर्जुनाची एक वेळेलाच अशी परिस्थिती आली अर्जुनावर, पण आपल्या या संसाराच्या कुरुक्षेत्रामध्ये आपला कितीतरी वेळा अर्जुन होतो. अशा वेळेला आपल्याला आवरायला, आपल्याला सावरायला, आपल्याला धीर द्यायला, आधार द्यायला, स्फूर्ती द्यायला जर कोण असेल तर ती भगवद्गीता आहे. आणि अशा या भगवद्गीतेची जयंती या मोक्षदा एकादशीच्या दिवशी साजरी केली जाते, जगभर साजरी केली जाते. आपल्याला नवल वाटेल
की आज 182 देशातील जवळजवळ 13 लाखाच्या पुढे लोक आहेत की ज्यांनी गीतेचा उत्तम अभ्यास केला आणि आचरण पण करतात, आणि त्यामुळं ते खूप आनंदी आणि सुखी अशा प्रकारचे जीवन जगतात. आणि आणखीन एक गोष्ट, आपल्याला देवाची जयंती साजरी करणं मान्य, संतांची पुण्यतिथी साजरी करणं मान्य आहे, महापुरुषांच्या जयंत्या आपण साजरा करतो, पण इथं ग्रंथाची जयंती म्हणजे थोडंसं विचित्रच वाटते की नाही. पण अशा प्रकारचे दोन ग्रंथ आहेत की खरंच ते परम भाग्याचे दोन ग्रंथ आहेत. एक आहे भगवद्गीता आणि दुसरी आमची माऊलींची ज्ञानेश्वरी, ज्याला आपण भावार्थ दीपिका म्हणतो. या ग्रंथांचे वाढदिवस साजरे केले जातात, जयंत्या साजऱ्या केल्या जातात. तर अशा प्रकारची ही भगवद्गीता आहे, एक जगातला एकमेव आणि अद्वितीय असा ग्रंथ. आणि म्हणून भगवद्गीता ही आमच्या देशाची श्रीमंती आहे, भगवद्गीता हे आमच्या देशाचं वैभव आहे, भगवद्गीता हे आमच्या देशाचं ऐश्वर्य आहे. अर्थात हे जरी सगळं झालं असलं तरी लक्षात घ्या, आम्ही जी मंडळी आहोत, भारतीय मंडळी, अगदी उघडच बोलायचं झालं तर आपण सनातनी हिंदू मंडळी आहोत. कशाला ताकात भांडण पाहिजे, आपल्याला त्याचा अभिमान असला पाहिजे. तर आपल्या प्रत्येकाच्या घरी ही गीतेची प्रत आहे. आपल्याला गीताचे श्लोक वाचायला आवडतात, गीतेवर कुठं काही असलं तर आपण ऐकायला आवडतं, कधी कधी आपण असं वाटतं की आपणही दोन शब्द बोलावे. अशा प्रकारचा हा गीता ग्रंथ आहे. त्याच्या गीतेतल्या विचारांचा परिणाम आज हजारो वर्षापासून आमच्या समाजावर शाबूत आहे, तो कुठे कमी व्हायला तयार नाही. तर अशा प्रकारची ही भगवद्गीता, त्याच्यावर आमची मंडळी आक्षेप घेतात, काय म्हणे ही हिंसा करणारी आहे. एकाच आमच्या गृहमंत्र्यानं जुन्या काळातल्या गीतेला जिहाद म्हटलं. म्हणजे काय उचली जीवन जावळी काढूला, आणि आपण सगळ्यांनी छानपैकी ऐकून घेतलं, शाबास पडते. म्हणजे परकीय विद्वान गीतेची स्तुती करतात आणि आमचे देशातली ही विचित्र मंडळी, मूर्ख मंडळी बा कशी गीतेवर म्हणतात. अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त केलं, त्याच्यातून हिंसा घडली, अशा प्रकारचे या ठिकाणी त्यांचे उद्गार आहेत. आणि असं काहीच म्हणणं असं आहे, अहो तो 5300 वर्षापूर्वीचा ग्रंथ आहे, आता कालबाह्य झालाय, विचार आता या नव्या काळाला योग्य नाही, तसं लागू होत नाही, त्याला उपयोगी पडत नाही. जसं आपल्याला गेल्या वर्षी राम मंदिर रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आली, किंवा आताही आमच्या नगरच्या रेखी नावाच्या मुलानं, देवर रेखी नावाच्या मोठा विक्रम केला, तोही त्याच्यावर टीका केली. ते वेद काय उपयोग त्या वेदांचा, काय जिभेला हात नाही हो त्यांच्या, वेदांचा काय उपयोग म्हणे आता सध्या, असं म्हणतात ते. म्हणजे किती मूर्खपणा असू शकतो लोकांमध्ये बघा. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी अशी ही गीता कालबाह्य झाली असा त्यांचा आक्षेप, शिळी झाली. पण मला सांगा श्रोते हो, आभाळातला सूर्य कधी शिळा होतो का? पाणी कधी पारसं होतो का? नाही ना. तसं गीतेतलं जे तत्वज्ञान आहे ते कधीही शिळ होणार नाही, पारसं होणार नाही, म्हणजे कालबाह्य होणार नाही. जसं या पार्वतीचं सौंदर्य शंकर म्हणतात की तुझं सौंदर्य जसं नित्य आहे आणि नूतन आहे, तसं गीता हा रहस्यमयी ग्रंथ आहे. गीतेमध्ये असे अनेक गुप्त असे रहस्य आहेत, जो त्या खोरीवर जातो त्याला ते रहस्य उमगतं, समजतं. म्हणजे तेवढी पात्रता पण असावी लागते. धोंडा महाराज देगलूरकरचे उदाहरण तुम्हाला सांगतो. चातुर्मासात ते नेहमी पंढरपुरात होते, जवळजवळ 40-45 वर्षी ते पंढरपुरामध्ये चातुर्मासात नेहमी ज्ञानेश्वरीच सांगायचे. एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही दरवर्षी ज्ञानेश्वरीच का सांगता? ते म्हणतात काय करता, मी जेव्हा जास्त अभ्यास करू लागतो तेव्हा माऊलीने सांगितले एक एक रहस्य मला कळू लागतं, म्हणून मी सांगतो माझ्या श्रोत्यांना, माझ्या भक्तांना. तर अशा पद्धतीने गीता हा सुद्धा तसंच आहे. जसं पार्वती देवी तुझं सौंदर्य, आणि पार्वतीला म्हटली होती एकदा की मी तुमची बायको आहे ना, लग्नाची बायको आहे ना, आणि तुम्ही सारखी चिंतन करता आणि मला सांगता मी भगवद्गीतेत चिंतन करतो, मी तुमची अर्धांगी ना, मला काही टाइम देणार का नाही, वेळ देणार का नाही, मी अर्धांगी आहे तुमची. तर ते सांगतात अगं तू असं समजू नको, गीता मी सारखं चिंतन करतो म्हणून तो विचार मला जुना वाटतो, असं नाही. गीता ही नित्य नूतन आहे. तुझं सौंदर्य कसं आहे पार्वती, नित्य नूतन आहे का? देव आणि देवतांचं सौंदर्य हे कधीही कमी होत नाही, ते तो शाप फक्त आपल्याला आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण 125 वर्षाचे होते तरी 16-18 वर्षासारखे दिसत होते.
देवी देवतांचं सौंदर्य कमीच होत नाही, उलट वाढत जातं. आणि यांनी तऱ्हेचे फुलत जातं, विकसित होत जातं, फुलत जातं. असं देवी देवतांचं सौंदर्य असतं. तर त्यांना सांगितलं की तुझं सौंदर्य जसं देवी नित्य आहे, नूतन आहे ना, तसं गीता तत्व हे नित्य नूतन आहे. त्यानंतर आपल्याला या गीता ग्रंथाचे हेतू आणि भगवंतांनी गीतेमधून कोणते सिद्धांत सांगितले ते पण तुम्हाला सांगतो. तर गीता ग्रंथाचे 3 हेतू आहेत. एक आहे अज्ञानातून निवृत्ती, कोणाची? तुमच्या आमची जीवाची. दुसरा हेतू आहे स्वस्वरूपाची ओळख करून देणं. आणि तिसरा हेतू आहे या स्वस्वरूपाची प्राप्ती करून देणं. हे गीतेचे 3 हेतू आहेत. त्यानंतर भगवंतांनी याच्यात 4 जे सिद्धांत सांगितले ते म्हणजे आत्म्याची अमरता, म्हणजे आत्मा अमर आहे, हा पहिला सिद्धांत. दुसरं सांगितलंय देहाची क्षणभंगुरता, देह हा नाशवंत आहे. तिसरी गोष्ट सांगितली संसाराची असारता, म्हणजे संसारात सार नाही, संसारात जे तुम्ही सुख आनंद म्हणता, गोडी म्हणता, नाही. आणि चौथा सिद्धांत सांगितलं निष्काम कर्म करण्याची अनिवार्यता, म्हणजे आवश्यकता. जसं तुम्हाला श्वास घेणं अनिवार्य आहे की नाही, श्वास घेणं अनिवार्य, घ्यावंच लागतं आपल्याला. जेवणं खाणं म्हणजे अनिवार्य आहे, आपल्याला गोष्टी कराव्याच लागतात. तर तसंच सांगितले की या जीवानं नेहमी निष्कामपणे फळाची अपेक्षा न धरता सत्कर्म करावीत आणि ती भगवंताच्या चरणी अर्पण करावीत, आवश्यक येते. जसं आम्ही विद्यार्थ्यांना सांगतो, तू शाळेत येतो ना, शाळेत दररोज येणं आवश्यक आहे, आम्ही शिकवतो ना त्यावर लक्ष देणं आवश्यक आहे, अभ्यास करणं आवश्यक आहे. असा हातोडा मारायचो, मग ती विद्यार्थी पक्की व्हायची. असा हातोडा मारणार आता शिक्षकही नाही राहिले, विद्यार्थी काही विचारूच नका. तर सांगायचा मतलब हा की हे गीता ग्रंथाचे या ठिकाणी तुम्हाला हेतू आणि त्यातले सिद्धांत सांगितले. आता अज्ञानातून तुमची आमची निवृत्ती, मग आपल्यामध्ये हे अज्ञान कोणतं आहे? तुम्हाला मी शाळा कॉलेजामध्ये गेलो, मी तर 36 वर्ष 9वी 10वीच्या पोरांना शिकवलो, तरी मी अज्ञानी का? हो, अज्ञान. कोणत्या दृष्टीनं? म्हणजे आपल्याला ज्याला आत्मज्ञान म्हणतात, ज्याला ब्रह्मज्ञान म्हणतात ते नाहीये, म्हणून आपण अज्ञानी आहोत. शाळेमध्ये असतं ते वेगळं ज्ञान आहे, त्याचा या अध्यात्मवादीमध्ये काहीही उपयोग नाही, ते संसारवादीमध्ये उपयोगी पडणार आहे. तर तसंच आहे. मग हे आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान म्हणजे कशाला म्हणायचं? तर त्याचं उत्तर असं आहे, ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणाशी आपण या नामे ज्ञान. तर अशा रीतीनं आपण आपल्याला पाहणं, आपल्याला काय लोकांच्या घरात फटीतून डोकून पाहण्याची सवय आहे. तर तसं नाही, आत्मज्ञान म्हणजे आपण स्वतःच्या मध्ये स्वतःला डोकावणं, याला म्हणतात आत्मज्ञान. का? कारण आपल्या हृदयामध्ये भगवंत आहे, आम्हाला हे माहितीच नाही. हे ब्रह्मज्ञान काय प्रकार माहित नाही. गीतेमध्ये ते ब्रह्मज्ञान सांगितले, ते आत्मज्ञान सांगितले गीतेमध्ये. म्हणजे आपलं अज्ञान दूर करावं हा गीतेचा हेतू आहे, आणि आपल्याला हे ब्रह्मज्ञान कळावं हा गीतेचा हेतू आहे. त्याच्यामध्ये यातून काय होणार आहे? यातून तुम्हाला आम्हाला स्वस्वरूपाची ओळख होणार आहे. म्हणजे आपल्याला काय माहितीये की मी म्हणजे देह आहे, हे चुकीचं आहे, मी म्हणजे आत्मा आहे. तर अशा रीतीनं आपल्याला हा मनुष्य देह भगवंतानं दिलेला आहे. आई वडील फक्त शरीर देतात, पण त्याच्यामध्ये जे चैतन्य आहे, ज्याला जीव म्हणतात, ज्याला प्राण म्हणतात, ज्याला आत्मा म्हणतात, तो भगवंतानं दिलेला आहे. आणि अशा प्रकारचा हा भगवंत आपल्याला प्राण देतो. म्हणजे मनुष्य देह सुद्धा कसा दिलाय बघा तुम्ही, किती किमती मनुष्य देह आहे हा, आणि तो सुद्धा दुर्लभ आहे, सारखा सारखा नाही मिळत. 84 लाख योनीतून जेव्हा फिरू आपण तेव्हा मनुष्य जन्म मिळतो. आणि या मनुष्य जन्मात म्हणून चांगली कर्म का करायची? निष्काम करायची कर्म, चांगली कर्म करायची, देवाला व्हायची. म्हणजे तुम्ही देवाच्या गुड लिस्ट मध्ये याल आणि तुम्हाला पण मनुष्य जन्म मिळेल. अजून चांगल्या वागलात, चांगल्या घरात जन्म मिळेल, चांगल्या देशात जन्म मिळेल, चांगल्या आईबापाच्या पोटी जन्म मिळेल, अजून काय सांग. तर अशा प्रकारे ही गीता काय करते? आपल्याला स्वस्वरूपाची ओळख करून देते. आपलं स्वस्वरूप काय आहे? तर आपल्याला मनुष्य देह हा भगवंतानं दिलाय. तो देह क्षणभंगूर आहे. आपण म्हणतो की काय नाही, आता मी सध्या नोकरी करतोय, उद्योगधंदा व्यापार करतोय,
आणि देवाचं नाव घेणं मला ते सध्या सवड नाही. जेव्हा मी 58-60 वर्षाचं होईल ना तेव्हा मग मी घेईन. अरे तू इतके वर्ष जगशील याची काय गॅरंटी का, काही खात्री का? नाही. ह्या कल क्या हो किसने जाना, किसने भी नाही जाना. तेव्हा अशा रीतीने हे अज्ञान दूर करणं आणि आपल्याला हा मनुष्य देह भगवंताच्या प्राप्तीसाठी मिळालाय. आपण काय करतोय, आपण नुसतं संसारात हे मिळेल ते मिळेल या प्राप्तीच्या मागच नाव. जन्म खाटावर, लग्न पाटावर, 13वा घाटावर आणि सगळं आयुष्यभर लक्ष मात्र नोटावर, अशी आपली परिस्थिती. तेव्हा इतके आपण संसार म्हणजे जसं तुमचा तो मुंगळा सोबा गोळाला चिकटून बसलेला असतो तसं आपण चिकटून बसलो. त्या मुंगळ्याला गोळापासून ओढायचं पडते का, त्याचं पाय तुटल पण ते नाही सोडित गो. तसं तुम्ही आम्ही संसार सोडायलाच तयार नाही. संसारामध्ये कधी अडकायचं नसतं, पुढे चालायचं असतं. तर आपल्याला अध्यात्माच्या दिशेनं कुठे काहीतरी आशादायक असं या ठिकाणी गवसेल, नाहीतर नाही गवसणार. तेव्हा ही स्वस्वरूपाची ओळख असेल तर काय मग, तर सगळं जग भगवंतानं बनवलेलं आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सगळं भगवंत असं आहे. काय झालं, एकदा आईन्स्टाईनकडे एक त्याचा मित्र आला होता. आता आईन्स्टाईन म्हणजे साधारणपणे 1869 ते 1955 हा त्याचा काळ. तर त्या आईन्स्टाईन त्या मित्राला नेहमी आश्चर्य वाटायचं की हा शास्त्रज्ञ आहे आणि आईन्स्टाईन देवाचं अस्तित्व मानत होतं बरं का. तर तू म्हणलं हे कसं काय, तुम्हाला तुम्ही शास्त्रज्ञ पण आहात देवाचे अस्तित्वही मान्य करता, याचं कारण सांगा. मग 2-3 दिवसांनी माझ्या बरं. मग त्यांनी काय केले, पृथ्वीचा गोल तयार केला त्या आईन्स्टाईन आणि त्याला बोलावलं. त्यांनी हे काय नाही, हे हा पृथ्वीचा गोल आहे ना. हा बरं. मग त्यांनी सांगितलं ही अमेरिका, हे युरोप, हा भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, हे कोणी बनवलं? नाही आपोआप बनलंय म्हणे. तो आईन्स्टाईन हे आपोआप बनलंय. काय शास्त्रज्ञ तुम्ही असं आपोआप कोण बनले? अरे हा गोल जर कोणीतरी बनवला असेल तर हा मोठा पृथ्वीचा गोल आहे, हा कोणीतरी बनवला असेल का नाही? आम्ही त्याला ईश्वर म्हणतो, त्यांनी बनवले, त्याची सत्ता आहे, हे लक्षात घ्या. आणि आम्हाला ही स्वस्वरूपाची ओळख करून द्यायची म्हणजे काय, मम वंशे जीव लोके जीव होतो सनातन, असं स्पष्ट गीतेमध्ये म्हटलेलं आहे की या चराचरामध्ये हा भगवंत भरलेला आहे. आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये ईश्वराचा अंश आहे, हा त्याचा अर्थ आहे. माझ्या आहे, तुमच्या आहे, किड्यांच्या आहे, प्राण्यांच्या आहे, नदीच्या आहे, पर्वताच्या, सगळ्यांच्या चराचरामध्ये ईश्वर भरलेला आहे. जळी स्थळी ईश्वर भरला, भीता ठाव नाही उरला. भगवंत सर्वत्र आहे, हा त्याचा अर्थ. आणि आपल्या हृदयात सुद्धा तो आहे, त्याचा अंश आपल्या हृदयामध्ये. आता तुम्ही म्हणे हा कुठे, आम्ही हृदयाचे एक्सरे काढले तरी दिसणार का? नाही दिसणार. अहो चैतन्य कुठं दिसत असतं का? वारा कुठं दिसत असतो का? सुगंध कुठं दिसत असतो का? तर अशा रीतीनं या ठिकाणी तसंच आहे. चैतन्य रूपानं हे अस्तित्व, मी बोलतोय तो आहे म्हणून बोलतोय ना, तुम्ही ऐकताय तो आहे म्हणून बोलताय, ऐकताय ना. तेव्हा अशा रीतीनं हे चैतन्य म्हणजे ज्याला आपण आत्मा म्हणतो, प्राण म्हणतो, जीव म्हणतो, हे भगवंतानं दिलेलं आहे. हा भगवंत जेव्हा हे चैतन्य घेईल तेव्हा मला बोलता यायचं नाही, तुम्हाला ऐकता यायचं नाही, काही नाही, सगळं संपलं. घरापुढे गर्दी, वैकुंठाची तयारी. तर अशा रीतीनं ही स्वस्वरूपाची ओळख याच्यात करून दिली की तू कोण आहे, तू ईश्वराचा अंश आहेस, तू ईश्वराच्या घरून आलायस. जसं आम्ही शाळेतल्या पोरांना म्हणायचो, तुम्ही कुठं आलात? शाळेमध्ये आलात. कशासाठी आलात? शिकायसाठी आलात. कुठून आलात? आमच्या घरून आलो. आता कुठे जायचं? घरी जायचं. आणि आपल्याला विचारलं तू कोण आहे, तू कुठून आलाय, कशासाठी आलाय? आपल्याजवळ उत्तर नाही हो. त्याचं उत्तर या ओळीमध्ये दिले, मी कोण कोठील कुठे मज लागी जाणे, काहे जगात घडले मज लागी येणे, याचा विचार करता शिणलो मी वाया, सांगोन सुखी करा मज स्वामी राया. म्हणजे अशा रीतीनं या ठिकाणी आपल्यामध्ये परमेश्वराचा अंश आहे. परमेश्वराच्या इतकं जवळ कोणी नाही. आपल्याजवळ आपले भाऊ असतात, बहीण असतात, पत्नी असतात, किती वेळ असतात? ते फार वेळ असतात, नंतर टाईमचे नाही, आज चिकटून येत काय. पण आपल्या अंतःकरणामध्ये, हृदयामध्ये हा परमात्मा चैतन्य रूपाने, आत्म्याच्या रूपाने आहे ना, जवळ येतो. फक्त तो काय करतो, तो आपल्याला काही सांगत नाही, चुकला बरं का, हा, तो फक्त साक्षी भावाने सगळं पाहत असतो. व्हिडिओ शूटिंग त्याची चालू असते, आपण काय करतो काय नाही. कारण मी समाज मनामध्ये वेगळा असतो, व्यक्तिगत वेगळा असतो ना.
हे लक्षात. समाजमानामध्ये मी जेवढा चांगला आहे तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करीन. व्यक्तिगत जीवनात सगळ्या ह्या गोष्टी मी चोरून ठेवी, लपून ठेवी, सांगणार नाही कोणाला. अंतर किंवा नाही सांगणार कोणाला. तर तसं आहे. अशा रीतीनं या स्वस्वरूपाची ओळख घे. त्यांनी सांगितलं की तुला हा देह मिळालाय संसार करण्यासाठी नाही. मग एक जण म्हणला, मग रामदास स्वामी नाही म्हणले का प्रपंच करावा नेटका. काय हुशार आहे हो, काय तर्क चालवते. बरोबर आहे, बरोबर आहे. रामदास स्वामी म्हणले का. पण रामदास स्वामी अजून सांगितलं ना, परमार्थ करावा किंवा धरावा विवेक. हे कुठे गेलं. तू सोयीचं घेतो बाकी दाखवलं घेतो बाय. संसार कर संतांनी केला तसा, नेटका कर, पण नेटानं नको. आपण नेटानं करतो आणि नेटानं करून कुठे नीट असतं नेटका असतं सांग नाही. आपले संस्कार नेट नाही काय. अहो गळ्यामध्ये 2-3 तोळ्याची चैन आहे तरी आघाडी बेचैन आहे, एकदम वेलसेट आहे. पण जर पाहिलं त्याच्या वागण्याकडे तर तो अपसेट वाटलाय. तेव्हा संसारामध्ये लक्षात घ्या प्राप्ती आहे आणि परमार्थामध्ये तृप्ती आहे. तर ही जी आपली अध्यात्माची वारी आहे, आपल्याला स्वस्वरूपाची ओळख झाली. मग आता आपल्याला ती स्वस्वरूपाची प्राप्ती करायची. कशी करायची. ज्ञानाचा मार्ग आहे, कर्माचा मार्ग आहे, भक्तीचा मार्ग आहे, योगाचा मार्ग आहे. या मार्गाने तुम्ही जा आणि या मार्गाचं सविस्तर वर्णन भगवद्गीतेमध्ये आहे. आणि भगवंताची इच्छा आहे तू कोणत्या मार्गाने जायचं तू ठरव. जसं 10वीच्या मार्कावर त्यांनी 11वीला 12वीला कुठे जायचं, आर्टला, कॉमर्सला, सायन्सला, किंवा 12वी सायन्स झालं कुठे जायचं, साधं BSc करायचं का या ठिकाणी डॉक्टरकीला जायचं का इंजिनिअरिंग, त्याच्या मार्कावर त्या परीक्षेवर अवलंबून. म्हणजे हे जे मार्ग आहेत ना, ज्ञान मार्ग म्हणा, कर्म मार्ग म्हणा, भक्ती मार्ग म्हणा, योग मार्ग, तू तुझी कुवत पाहून हे सगळं हाती घे. मी कोणता घे का घे काय नाही सांगणार, त्याचं वर्णन मी सगळं केलं. पण तुला जे सुटेबल होईल, योग्य होईल, सुलभ होईल ते तू साधन निवड. हे साधन तू निवडलं की सविस्तर माहिती त्याच्यामध्ये तू माझ्यापर्यंत येऊन पोहोचशील. तेव्हा अशा रीतीने स्वस्वरूपाची प्राप्ती करून देणं, अशा प्रकारचे 3 हेतू मी तुम्हाला सांगतो. आता या गीतेमधले जे 4 सिद्धांत आहे ना, आत्म्याची अमरता, याचा अर्थ आत्म्याला जन्मही नाही आणि मरणही नाही. आत्मा हा अमर आहे हे अगदी ठासून सांगितले गीतेमध्ये. आणि क्षणभंगुरता कोणाची आहे, देहाची आहे. हे लक्षात घ्या. क्षणभंगुरता देहाची आहे. देह जाईल त्यास काळोबा खाईल किंवा नाशवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. देह हा नाशवंत आहे, देह हा क्षणभंगूर आहे, काहीच भरोसा नाही. आणि तुम्ही आम्ही जो संसार करतो आनंद मिळावा सुख मिळावं म्हणून, त्यामध्ये सुखच नाही. संसार दुःख मूळ चोहोकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदीन तळमळ, संतांनी सांगितले आम्हाला. तेव्हा तरी सुद्धा आपण त्याच थिएटरमध्ये जाऊन तेच तिकीट घेऊन तेच खेळ पाहतोय, नाटक पाहतो. म्हणजे तुकोबा म्हणून म्हटले की अरे किती वेळा जन्मावे यावे, किती व्हावे फजित. म्हणजे भगवंताने सुद्धा असा आग्रह झाला नाही तू कोणत्या मार्गाने जायचं पण जा. आळंदीला जायचे पण चोराच्या जा, चोराचं नको, देवाच्या आळंदी, असा आग्रह धरला मात्र भगवंताने. तर अशा रीतीनं या ठिकाणी हा आत्मा अमर आहे ही पहिली गोष्ट सांगितली. देह क्षणभंगूर आहे, भरोसाच नाही देहाचा. म्हणजे आपण काही समजायचं का नाही की कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य ठीक आहे, आता 7 वर्ष सरासरी म्हणतात ते झालं. पण काय नाही, एखादं मूल आईच्या गर्भातच जातं, एखादं मूल आई जन्म झाल्याबरोबर जातं, एखादं लहान तरुण बालपणात जातं, एखादं तरुणपणात जातं, एखादं म्हातारपणात मध्ये जातं. आणि काही लोक तर असे की त्यांना सगळं देश काढतात तरी जायला तयार नाही अजून. ओके, तर सांगायचं मतलब की देह हा क्षण जाणार नाही कधीतरी. याचं कारण काय, भगवंताने सांगितले जातस्यही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्मात परिहारार्थे न त्वम शोषूम अर्हसी. जो जो जन्माला येतो त्याला मरण आहे आणि जो जो मरतो त्याला परत जन्म आहेच. तेव्हा अशा हा देह कसा क्षणभंगूर आहे हे सांगितलेलं आहे. त्यानंतर आणखीन एक म्हणजे माऊलींची त्याच्यावर एक ओवी सुद्धा आहे. उपजे ते नासे नासले पुनरुपी दिसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. तर अशा पद्धतीनं ही ध्येयाची क्षणभंगुरता पाहिली.
आणि संसार हा असार आहे, त्याच्यामध्ये आपण ज्या आवडीनं करतो ना ते त्याच्यात काहीच नाही. दुःख आहे सगळं. जसं एखादं कुत्र असतं, त्याला असं वाटतं की आपल्याला मांस खायला मिळालं, आणि काय असतं एखादं प्राण्यांचं हाड असतं कुठतरी, आणि ते हाड ते तोंडात घालतं आणि ते इतकं चावतं की त्या हाडाची मुळं त्याच्या आत जिभेला याला तोंडाच्या आतल्या भागात जखम होते आणि त्यातून रक्त बाहेर पडू लागतं. त्याला वाटतं हाडूनच रक्त येते. तर असं आपण संसाराचं हाडून चवळून जायला, पण ते आपलंच रक्त जातंय, आपलंच रक्त जात आहे. आपल्याला ते माझ्या मात्र ती घेतोय, हे लक्षात घ्या. अशी एक अवस्था या पद्धतीची या याच्यात सांगितलेली आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट सांगितली, हा आत्मा देखील कसा आहे, तर हा आत्मा तो पाण्यानं भिजत नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी, शस्त्राच्या वारानं त्याला काही होत नाही. नैनम दहती पावका, अग्नीनं तो जळत नाही. न चैन क्लेदयंत्यापो, पाण्याने भिजत नाही. न शोषयती वाळुका, वाऱ्याने तो सुकत नाही, वाळत नाही. आपण ओला कपडा बाहेर वाळत टाकला की वाऱ्याने सुकून जातो, वाळतो. तर तसं आहे, आत्म्याला काहीही परिणाम त्याचा होत नाही. अर्थात मग आत्मा काय करतो, जसं आपण आपले कपडे अंगावरचे जुने झाले, जीर्ण झाले, रंग गेला, फाटले, आपण काय करतो, ते जुने कपडे टाकून देतो आणि नवीन कपडे धारण करतो. तसंच हा आत्मा काय करतो, पासासी जीर्णांनी यथा विहाय नवानी गृह्णानी नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णा नन्यानी संययाती नवानी दे. म्हणजे आपण जसं नवीन कपडे धारण करतो, जुने कपडे फेकून देतो, तसं हा आत्मा जुनं शरीर टाकून देतो आणि नवीन शरीर धारण करतो. हा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर आपल्याला ही जी भगवद्गीता आहे, हिचे काही फायदे आहेत का हो? आहेत ना. त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, भगवद्गीतेमुळं आपलं चित्त शुद्ध होतं. भगवद्गीतेतले विचार आणि त्याप्रमाणे आचरण आपण जर केलं तर आपलं अंतःकरण शुद्ध होतं. आणि अंतःकरण शुद्ध होणं ही अध्यात्माची पहिली पायरी आहे, हे लक्षात घ्या. तर अशा रीतीनं चित्तशुद्धी होते, आपण सदाचारी बनतो, आपण चांगलंच आचरण करतो. आपल्या मनातल्या वासना, विकार, मोह या सगळ्या गोष्टी कमी कमी होऊ लागतात आणि एक वेळेला नष्ट होऊन जातात. आपण अंतर्मुख होतो, आपण धर्मनिष्ठ होतो, आपण अनैतिक कर्माला भीतो, कोसो मैल दूर जातो आपण, आणि जी विहित कर्म आहे ती प्रामाणिकपणे आपण करतो. लालबहादूर शास्त्री जसे ऐकलं मी की त्यांना पंतप्रधान असताना 50 रुपये पगार होता, म्हणजे ते घेत होते 50 रुपये पगार. आणि त्यांच्या लक्षात आलं, एकदा त्यांचे कोणतरी पैसे मागितले होते, तर ते म्हणे माझ्याकडे पैसे नाहीत. मग त्याने आपल्या पत्नीला विचारलं, तर ती मी पाहते, तर तिने काहीतरी 5 रुपये काढून दिले. त्यांच्या लक्षात आलं, याचा अर्थ 5 रुपये उरतात म्हणजे आपल्याला 25 रुपये भागतं. त्यांनी प्रशासनाला कळलं, भारतीय प्रशासनाला, मला 50 रुपये नको, मला 25 द्या. आता असं कोण वागणार सांगा ना मला. तर सांगायचं म्हणून आचरण फार महत्वाचं असतं. शुद्ध ज्याचा भाव झाला देव नाही दूरी त्याला. म्हणजे ही अंतःकरणाची शुद्धता, शुद्धता आली की पवित्रता येते. त्यानंतर आपण अंतर्मुख होतो, म्हणजे आपण इतरांना त्रास देण्याचा विचार आहे ना, इतरांच्या बद्दल वाईट चिंतायचं, वाईट करायचं, त्याला फसवायचं, त्याला लबाड्या त्याची खोटं, पण हे करत नाही, आपल्याला ते पटत नाही. एकदा अंतःकरण शुद्ध झालं ना की आचरण पवित्र होतं आणि तो या भानगडीत पडतच नाही. अनैतिक कर्मापासून तो दूर राहतो, विहित कर्मच करतो, आवश्यक कर्मच करतो, निष्कामपणे करतो आणि भगवंताच्या चरणीच वाहतो. तर अशा पद्धतीनं भगवद्गीता ही अशी आहे. आणि भगवद्गीतेचा एक संदेश आहे की मानवतेच्या पातळीवर आपण सर्वजण एक आहोत, हा भगवद्गीतेचा महत्वाचा संदेश आहे. आणि भगवद्गीतेनं काय होतं, आपलं जीवन तसं जर पाहिलं तर भोगजीवन आहे, पण आपण जर भगवद्गीतेचा अभ्यास केला आणि आचरण केलं तर आपलं जीवन भावजीवन होतं. आणि हे भावजीवन आध्यात्मिक यात्रेसाठी, आपण संसाराची यात्रा करतो पण आध्यात्मिक यात्रेसाठी ती जीवन कसं आहे, भावजीवन भद्र आहे, म्हणजे आपलं कल्याण होईल, आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल. भगवद्गीता ही अशी आहे की मुर्दाळ्याला मर्द बनवते आणि मर्दाला पुरुषोत्तम बनवते, अशी ही भगवद्गीता आहे. आणि म्हणून भगवद्गीता हा कोर्टात ठेवायचा ग्रंथ नाहीये, तो हार्टमध्ये ठेवायचा ग्रंथ आहे. आम्ही कोर्टात ठेवून ठेवलं आणि लोक गीतेवर हात ठेवून मैं जो कहूंगा सच सच कहूंगा, सच के बघा कुछ नाही कहूंगा, आणि म्हणून दादांत खोटं बोलतो.
आणि मग कोर्टामध्ये यायचे, वकील आहेत महागडे, त्यांची फी आहे, तारीख पे तारीख आहे, जे काही मिळेल ते न्याय म्हणायचं. न्याय असेल तसं नाही, अशी बरगी नाही. भगवंताचं कोर्ट मात्र तसं नाही. भगवंताच्या कोर्टात वकील लागत नाही, भगवंताच्या कोर्टामध्ये फी लागत नाही, भगवंताच्या कोर्टामध्ये या ठिकाणी तारीख पे तारीख नाही, आणि अचूक न्यायदान आहे. देवानं कोणावरही आज अन्याय केला, कोणावर नाही. त्याचे स्वतःचे यादव त्यांनी नष्ट केले शेवटी, द्वारका उडवली त्यांनी. म्हणजे ज्याचा समभाव म्हणतात, हा समभाव वृत्तीमध्ये आला पाहिजे. एकदम गरीब, एकदम श्रीमंत यांच्याविषयी आपल्या मनात समभावच पाहिजे. तेव्हा आपल्या जो काम आपल्याला उपकार करतो त्याच्यावरच प्रेम करायचं, आणि जे त्रास देतात त्यांना हे त्रास देत असं नाही. समभावच पाहिजे. आपल्या वागण्यातला हा समभाव फार आवश्यक आहे. त्याला स्थितप्रज्ञता असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर भगवद्गीतेच्या संदर्भामध्ये काही पाश्चात्य विचारवंतांची मतही आपल्याला सांगतो. तर आपल्याला माहिती की भगवद्गीता हा इतका जग प्रसिद्ध असा ग्रंथ झालाय की जवळजवळ 3,500पेक्षा जास्त भाषेमध्ये या भगवद्गीतेची भाषांतर येतात जगातल्या. बरं, आपल्या मराठी भाषेमध्ये 80च्या पुढे भगवद्गीतेची भाषांतर आहे. माऊलींची ज्ञानेश्वरी हे दी बेस्ट भगवद्गीतेचं भाषांतर आहे. 700 श्लोकांची भगवद्गीता 9,033 वयात त्यांनी सांगितलं. म्हणजे आपण नुसती ज्ञानेश्वरी, तुकोबांचा गाथा आणि नाथांचं भागवत जरी ऐकलं तरी आपल्याला बाकी काहीही करायची गरज नाही. पूर्वी आपल्याला संस्कृतचा अभ्यास कर, अजून काही कर, असं करावं लागायचं, गुरु कर, असं बरंच करावं लागायचं. पण हे सुद्धा ग्रंथ आपल्याला पुरेसे आहेत हे लक्षात घ्या. तर अशा रीतीने ह्या भगवद्गीतेचं कौतुक करताना पाश्चात्य लोक, ज्यांना आपण फिलॉसॉफर म्हणूया, ज्यांना आपण तत्ववेत्ते म्हणूया, त्याच्यामध्ये केसरलिंग नावाचा एक तत्ववेत्ता होता जर्मनीत. तो तर असं सांगतो, गीता म्हणजे काय माहिती का, जगाच्या वाङ्मयातली एक सर्वात मोठी तात्विक कविता म्हणजे गीता आहे, असं तो म्हणतोय. त्याचं म्हणणं असं आहे, गीता इज द ग्रेटेस्ट फिलॉसॉफिकल पोएम इन द वर्ल्ड लिटरेचर. त्यानंतर सॉक्रेटिसचा आपण ऐकून असाल, हा ग्रीस देशातला होता, ग्रीक महात्मा होता. याला सत्ताधाऱ्यांनी त्याची विचार न पटल्यामुळं त्याला विषाचा प्याला दिला. शिष्य चिंतित झाले, आता आपल्या गुरुला हे सत्ताधारी विषाचा प्याला देतील, मग ते मरतील, मग सत्ताधारी त्याला जाळतील नाही तर पुरतील तरी. मग त्याने विचारलं, मग तुम्हाला काय करावं आता मेल्यानंतर, जाळावं का पुरावं? शिष्याने विचारलं. तेव्हा तो सॉक्रेटिस म्हणला, मला कोण पुरणार, मी पुरून उरणार, असं म्हणलं. म्हणजे आपल्याला माहिती, सॉक्रेटिसला ज्यांनी विष दिलं त्यांची नाव आहेत का कुठं आज? पण त्याचं नाव आहे मात्र, कारण तो गीता जगला होता, गीतेप्रमाणे वागला होता. त्याला माहिती मरण कोणाला, देहाला आहे, आत्म्याला नाही. आणि देहाला मरण असतंच ना, जो जो जन्माला येतो तो मरतोच ना. म्हणजे आपण असं पक्क ही खुणगाठ बांधायची की आपण जन्माला आलो ना त्यात एक दिवस आपल्याला मरायचं आहेच, हे विसरायचं नाही. आपण ते विसरून जातो या संसाराच्या नादामध्ये, या प्रपंचामध्ये अडकून बसतो आणि वाटेल तसे स्वैरमार्गाने जे कोणी वागतात त्यांचं काही विचारूच नका. आपण ज्या अर्थी मी बोलतोय तुम्ही ऐकताय, चांगलं या सभागृहाचं एक पावित्र्य आहे. म्हणजे आपण सन्मार्गाने चालणारी माणसं आहोत, आपण पापभीरू माणसं आहोत. पण अशीही काही माणसं आहेत ना वाटेल तशी वागणारी. आज जगामध्ये खेळखंडोबा चाललाय, भारतातही तेच चाललंय. आपल्या महाराष्ट्रात काही कमी का कोणी? माणसात माणूस राहणार नाही. संतांनी ही सगळी समाज रचना कशी केली होती? सगळ्यांमध्ये आपापसात प्रेम, सहकार्य, बंधुभाव इतकं काही होतं की तसं नव्हते. आज कुठं काय? म्हणजे अशी परिस्थिती. तर असा हा सॉक्रेटिस विचारवंत आहे. त्याला माहित होतं की हे लोक मला जे विष देणार आहेत त्यामुळे माझा देह पडेल, माझा आत्मा नाही. हल्ली काय गीता जाळ, मनुस्मृती जाळ. अहो ग्रंथ जाळण्यानं विचार जळत असतात का? नाही. तेव्हा तसंच आहे. हा सॉक्रेटिस नावाचा विचारवंत म्हणून असा बोलला का, याचं कारण काय? तो इतका म्हणजे भीत नव्हता तो कोणाला, पण मरणारा नाही काही नाही, कारण ती जाणारच आहे ना. आपण मरणाला, आपण सगळ्यात मरणाला जास्त घाबरतो बरं. जसजसे म्हातारे हो आणि आजारी पडलं रात्री असं दचकून झोपतो, आता काय उद्या पाहतो का नाही, उद्या पाहतो का नाही.
याचं कारण आणखीन एक काय, आपण संसारामध्ये खूप अडकून बसलेलो असतो. याच्यातून जेव्हा बाजूला आपण हळूहळू प्रयत्न केला तर सुटता येतं बरं का, प्रयत्न केला तर सुटता येतं. संत कसे सुटले? नाथ एवढे श्रीमंत होते तरी सुटले. तुकोबाई एवढे गरीब होते तरी त्या दुःखात अडकले नाही, त्या अपमानात अडकले नाही, माझं तरी सहन केलं त्यांनी. अजून काय पाहिजे आपल्याला? तसं नाही, कोणी कौतुक केलं का आपण झालं हरभरा झाडं सोडलं का वरती सोडलं. कोणी आपल्याला शिव्या दिल्या त्याला 2 शिव्या अजून जास्त द्यायच्या. आमच्या महाराष्ट्राच्या काही लोकांच्या सगळ्या शिव्या तोंडपाठ आहेत. शिव्याचा शब्दकोश जर निर्माण करायचा तर आपले महाराष्ट्रातील लोक पहिला नंबर मिळेल जगात. तर अशा पद्धतीनं हा सॉक्रेटिस असा पूर्ण उरला शेवटी. हे लक्षात, कार्लाइल नावाचा एक विचारवंत आहे. तो म्हणतो, त्याचाही भगवद्गीतेचं चिंतन मनन निधी ध्यास होता, आचरण होतं. ते तो म्हणतो की गीता ही भारतात जन्माला आली कुरुक्षेत्रावर, त्यामुळे भारतीय लोक म्हणतील की गीता हा आमच्या भारतीयांचा आहे, हिंदू लोकांचा आहे, सनातनी लोकांचा आहे. नाही नाही नाही, त्यांनी सांगितलं नाही, गीता हा भारतीयांचा ग्रंथ नाही, हिंदूंचा ग्रंथ नाही, सर्व मानव जातीचा तो ग्रंथ आहे, असं त्या ठिकाणी तो कार्लाइल म्हटला. गीता इज नॉट ओनली द बायबल ऑफ इंडिया, बट गीता इज द बायबल ऑफ ह्युमॅनिटी ऑल्सो, असं त्याचं म्हणणं. त्यानंतर त्याचा शिष्य इमर्सन, कार्लाइलने काय केलं, त्याला भगवद्गीतेचे पुस्तक दिलं, त्याने ते अभ्यासलं. आणि जसं त्या याची कथा सांगतात, जर्मन कवी गटे, त्याला जेव्हा कालिदासाचं शाकुंतल मिळालं तेव्हा त्यांनी ते कालिदासाचं शाकुंतल वाचलं आणि तो घराच्या बाहेर पडला आणि ते शाकुंतल डोक्यावर घेतलं आणि थै थै नाचायला लागलं, इतका आनंद झाला. तसं या इमर्सनच्या बाबतीत असंच घडलं. जेव्हा त्यांनी भगवद्गीता वाचली, अभ्यासली आणि तो आचरण करायला लागला तेव्हा तो अक्षरशः ती भगवद्गीता डोक्यावर घेतली, रस्त्यावरून नाचवू लागला. आमची लोक गीतेला जायचं, गीता जिहाद, काय बोलताय तुम्ही, पिकतं तिथे विकत नाही बरं का. त्यानंतर आणखीन एक गोष्ट म्हणजे तो असं म्हणला इमर्सन की गीता तर डोक्यावर घेऊन नाचला, पण त्यांनी असं सांगितलं की गीता म्हणजे सद्विचारांचं साम्राज्य, गीता म्हणजे सद्विचारांचं साम्राज्य, गीता मीन्स एम्पायर ऑफ गुड थॉट्स, असं त्याचं त्या ठिकाणी म्हणणं आहे. त्यानंतर आपल्या माऊलीने सांगितलं की महाभारत हे कमळ आहे आणि कमळामध्ये जसे पराग असतात, 20 तंतू असतात, तसं गीता म्हणजे महाभारत नावाच्या कमळातलं पराग आहे, असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं. गुलाब महाराज असं म्हटले की गीता म्हणजे जागता वेद आहे, गीता जागता वेद आहे गीता म्हणजे. आणि एवढंच नाही, भगवान कृष्ण म्हणजे गीता म्हणजे भगवान कृष्णाची वाङ्मयीन मूर्ती आहे. आपल्याला माहिती की विनोबाजी भावे यांनी सुद्धा गीतेवर एक पुस्तक लिहिले, गीताई नावाचं, आपण ऐकून असाल, पाहिलं असेल. त्याच्यामध्ये सुद्धा एक असं सांगतात की विनोबा यांचा अनेक धर्मांचा अभ्यास होता बरं का, तौलनिक अभ्यास. मग गीता, उपनिषद, ब्रह्मसूत्र खूप चांगला अभ्यास होता, अनेक धर्मांचा अभ्यास होता. पण विनोबाची आई एकदा म्हणलेली आहे, कार्य विनया, त्या भगवद्गीतेमध्ये कृष्णाने जे सांगितलं ना, ते आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या बायकाला त्या आल्या नाहीत रे बिचाऱ्या, तर त्यांना ते सोपं करून सांग ना. आता यांना कुठे वेळ होता, गांधींच्या चळवळीमध्ये ते नेहमी भाग घ्यायचे. पण एकदा काय घडलं, 1932 साली त्यांना त्या चळवळीच्या भाग घेतला, पकडलं आणि धुळ्याच्या तुरुंगात नेलं. 1932 सालची गोष्ट. मग त्यांनी काय केलं, मग त्यांना आठवण आली आपल्याला काम सांगितलं. मग त्यांनी काय केलं, त्या गीतेच्या 700 श्लोकांचं मराठीमध्ये भाषांतर केलं, त्याला समश्लोकी भाषांतर म्हणतात. आणि त्याच्यामध्ये एक श्लोक असा आहे, गीताई माऊली माझी, तिचा मी बाळ नेणता, पडता रडता घेई उचलो तिकडे. आई असते, लहान मूल असतं, तिला कामही करायची असतात. मग त्या लहान मुलांना काहीतरी खेळवायला पाहिजे, मग ते खेळणं देते, काही खाऊ देते, त्याला नादी लावते आणि मग तेवढ्या तेवढ्यात काम करून देते. पण तिच्या लक्षात असं आलं की ते तर टाही पिटले, ते काही पडतं, लगेच धावत येते आणि त्याला आपल्या उराशी घेते आणि त्याला शांतच करते. तसं गीता जेव्हा, कारण आपल्या इंदिरा गांधी पंतप्रधान यांनी सुद्धा सांगितलं 1971च्या वेळेला आपण जेव्हा बांगलादेश मिळावा, तिथल्या पूर्व पाकिस्तानच्या मुसलमानांना, पश्चिम पाकिस्तानापासून त्यांना स्वातंत्र्य हवं, तर त्यासाठी अमेरिकेचे खूप दबाव होते, खूप दबाव होते. त्यांनी तर एंटरप्राइज नावाचा आरमार बंगालच्या उपसागराकडे आणून ठेवलं होतं. हे सगळं झालं, आपण आपलं सैन्य पाठवलं,
पाकिस्तानच्या, पश्चिम पाकिस्तानच्या सैन्याचा पराभव केला 1971 साली. आणि हे पूर्व पाकिस्तान, आज बांगलादेश झाला, ते त्या लोकांच्या, स्थानिक लोकांच्या ताब्यात. आणि त्यावेळेला भगवद्गीतेचे मी त्या काळात रोज वाचन करत होते. त्या भगवद्गीतेने मला धीर दिला, असं लोकसभेतले इंदिराबाईंचे उद्गार आहेत. म्हणजे गीता कशी माणसाला आवडते सावडते हे आपल्याला यावरून लक्षात. आणि ही गीताही तर इतकी प्रसिद्ध झाली, काय सांगू तुम्हाला. 216 आवृत्त्या निघाल्या. एवढंच नाही, 28 लाखाच्या वर जास्त प्रती या भगवद्गीतेच्या, म्हणजे गीताईच्या, विनोबांची ज्या लिहिलेल्या, त्या साने गुरुजींनी लिहिले बरं का. ते विनोबाजी सांगत होते, साने गुरुजी लिहून देतो, इतक्या त्या खपल्या, विकल्या. नदीत एखादा बुडाला तर तो मरतो, पण गीतेच्या अभ्यासात जो बुडतो आणि ज्याप्रमाणे वागतो तो मुक्त होतो. अशा प्रकारची ही भगवद्गीता आहे. गीता ही आईपेक्षाही श्रेष्ठ आहे. कशी? कारण आईचं दूध हे मुलासाठी असतं. आईचं दूध हे मुलाला बाळसं आणतं. आईचं दूध मुलाला पौष्टिक असतं, पण आईचं दूध पवित्र नाही. गीतेचं दूध म्हणजे अमृत आहे. ते जीवनाला बाळसं आणतं, ते पौष्टिक आहे आणि पवित्रही आहे. गीता आणि वेद याच्या तुलना काय झाली तर गीता वेदापेक्षाही श्रेष्ठ आहे. याचे कारण काय? तर वेदांनी स्त्रियांना, शूद्रांना अधिकार नाकारलाय. तुम्ही नाही माझा अभ्यास करायचा, पण भगवंताची गीता ही सर्वांना खुली आहे. सर्वांना खुली आहे, सर्वजण त्याचा अभ्यास करू शकतात. म्हणून गीता ही उदार आहे. वेद एवढे उदार नाही. वेद कृपण आहेत. संतांनी आमचे शब्द वापर, वेद कृपण झाला, चहुवर्णाच्या नादी लागला असं म्हणले त्यांनी. वेद कृपण चिपू आहे, गीता नाही तशी. गीता उदार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की वेद भगवंताच्या उच्छवासातून बाहेर पडलेत, पण भगवद्गीता ही मुखातून बाहेर पडली. म्हणून मुखातून जे बाहेर पडलं ते श्रेष्ठ आहे. म्हणून गीता ही वेदांच्या पेक्षाही पण श्रेष्ठ आहे. आता एक लक्षात घ्या की जेव्हा असं घडलं की हे युद्ध झालं 18 दिवस, पांडवांना विजय मिळाला आणि भगवंतांनी सांगितलं अर्जुना खाली उतर. तू पाहतच बसला देवाकडे. माझं हे काय आज उलट, गेले 17 दिवस तू आधी खाली उतरत होता आणि मग मागून मी उतरायचो. हे आज 8 दिवशी काय होतं ना, उलटी गंगा आठवली. मला उतर सांग, मी सांगतो ना उतर. मग अशी वचन दिलं तू, करिष्ये वचनं तव. मग माझ मी सांगितलं तसं वागायचं, पण नाहीच. पण मला कारण सांग. मग असं वेळ नव्हता ना त्यावेळेला. मग त्यांनी काय केलं, त्या अर्जुनाला धीर ढकलून खाली. अर्जुन खाली पडला, त्याच्या मागून लगेच भगवंतांनी उडी मारली. रथ त्यावेळेला धडाधडा पेटला आणि काही क्षणात त्याची जळून राख झाली. एक लक्षात घ्या, जेव्हा कृष्ण निजधामाला निघाले तेव्हा त्यांनी आपल्या यादवांना सुद्धा मारलं होतं, कारण ते माजले होते. द्वारका सुद्धा समुद्रात बुडवली त्यांनी, आणि त्यांनी अर्जुनाला पाहून घेतलं यावेळेला. आणि अर्जुन सांगितलं, आता मी चाललो निजधामाला, माझ्या बायका मुलं त्यांचे सगळे सोनं नाणं अलंकार सगळं हे त्यांना सगळ्यांना घेऊन तू हस्तिनापूरला जा. आणि अर्जुन रथात घेऊन या सगळ्यांना घेऊन जाऊ लागला. तर वाटेत त्याला भिल्लाच्या पोरांनी अडवलं. हे सगळं तर लुटलं. धनुर्धारी बरं का अर्जुन, लुटलं. त्यालाही पण मारलं, बदड मारलं. त्याच्या अंगावरचे कपडे फाटले आणि त्यांनी सगळं लुटून दिलं. अर्जुन कपाळाला हात लावून बसला, हे असं का म्हणून? कारण आजवर माझ्या रथामध्ये भगवान होते आणि माझ्या हृदयामध्ये पण तो होता. आज भगवान निजधामाला गेले, त्यामुळे ही वेळ आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये नेहमी भगवान आपलासा करून घेणं हे फार महत्वाचं आहे. आपल्या गणितामध्ये जसा हातचा धरावा लागतो कधी कधी, जर हातचा धरला तर गणित चुकतं. आपल्या आयुष्याची गणितच चुकतात की ह्यामुळे आपण देवाला हातचाच धरत नाही कधी. आपण संसारावर फार विश्वास आपला, काहीतरी प्राप्त करण्याच्या नादामध्ये काहीही करतो आपण. तेव्हा अशा प्रकारची भगवद्गीता आहे. इस्कॉन परिवार आपल्याला ऐकून असा भगवद्गीतेचा प्रचार करणारी ही मंडळी आहेत. कृष्णाची मंदिरं खूप आहेत. मी एकदा वृंदावनाला गेलो होतो, इस्कॉनचं ते मंदिर पाहिलं कृष्णाचं, अतिशय सुंदर मंदिर. तर या इस्कॉन चळवळीचे जे प्रमुख होते, आता ते नाहीयेत, वैकुंठवासी झाले, त्यांचं नाव होतं प्रभुपाद स्वामी. एकदा ते
इंग्लंडला गेले होते आणि लंडनला त्यांची पत्रकार परिषद होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्या पत्रकारांनी एका विचारलं की तुम्ही आता लंडनला कशासाठी आलात सध्या. त्यांनी काय उत्तर द्या की तुमच्या देशातले लोक आमच्या देशावर आले, 150 वर्ष राहिलं, राज्य केलं, आमच्या देशातून सोनं नाणं हिरे माणके नेलं, लुटलं, पण तुमच्या लोकांनी एक गोष्ट आणायला पाहिजे होती, ती आणली नाही. आणि ती गोष्ट त्याची होम डिलिव्हरी करण्याकरता मी इथं आलोय म्हणे. आणि हातात भगवंताची ती गीता इंग्रजी परत त्यांच्या हातात दिली. इतकी गीता श्रेष्ठ आहे, इतका गीता हा ग्रंथ हा अगदी जगामध्ये खरंच उच्च कोटीचा अशा प्रकारचा आहे, त्यात काही वाद नाही. त्यानंतर आपल्याला हेही माहिती की जेव्हा युद्ध ठरलं तेव्हा दुर्योधन फार हुशार होता. दुष्ट माणसं तशी हुशार फार असतात बरं का. चांगल्या माणसाला सुचत नाही पण त्याला बरोबर सुचतो. त्यांनी काय केलं, आता कृष्णाने सांगितलं की मी युद्धामध्ये युद्ध चालू असताना हातात शस्त्र घेणार नाही. हा 4 युक्तीच्या गोष्टी सांगेल मला. मग त्याला त्या दुर्योधनाला वाटलं मग याची जी नारायणी सेना आहे खूप मोठी आणि पराक्रमी सेना आहे, मग आपण काय करायचं, त्याच्याकडून ती सेना बघून घ्यायची. आणि एक दिवशी काय झालं, हा दुर्योधन एका भल्या पहाटे आला कृष्णाच्या महालात आणि कृष्णाच्या डोक्याजवळ जाऊन बसला. अर्जुनाला कळालं की असं असं झाले. मग अर्जुनही धावत पडत मागावून गेला आणि तो कृष्णाच्या पायाशी बसला. आता आपण माहिती आहे, आपण इकडे आपलं डोकं असेल, इकडे पाय असेल, तर उठताना आपण हे उचलणार, इकडे पाहणार नाही, पुढे पाहू. अर्जुन उठला, अर्जुन कधी आलो तो, तू मागून तो मी आलो त्याच्या आधी. दुर्योधन होतो मी आलो त्याच्या आधी. आता मला काहीतरी तुम्हाला मागायचं म्हणून मी आलो. आता अर्जुनाला असं वाटलं की जर या बाबांनी कृष्णालाच मागितलं तर आपली पंचायत व्हायची. पण काय तो भक्त होता अर्जुन हा भगवंताचा, खूप अगदी अस्सल भक्त होता, 100 नंबरी भक्त होता. त्या दुर्योधन सांगितलं देवा तू तर काही सांगितलं मी हातात शस्त्र धरणार, तुझं काय, तुझं फार नटखट आहे रे, तुझं काय सांगते ना, असं म्हणशील हातात शस्त्र पण घेशील. नाही मी हातात नाही शस्त्र घेणार. नक्की? मग असं करणार, तू हातात शस्त्र घेणार नाही, मला तुझा आता उपयोग नाही, मग तुझी नारायणी सेना मला दे. दिली, देऊन टाकलं त्यांनी कृष्णाने. अर्जुनाला एकदम हायसं वाटलं. आणि मग या ठिकाणी त्यांनी सांगितलं की अशर्तीनं या ठिकाणी देवा आता तू माझ्याकडे. आणि म्हणून अर्जुनाचं सारथ्य भगवंतानं केलं. तर त्यावेळेला कृष्ण अर्जुनाला म्हटला कोणाचा तरी भाव आहे, तू फार छान भाव आहे, असं भावात जगलं पाहिजे, आनंद असतो. तर तो असं म्हटला माखन दुर्योधन ले गया छाछ रही है तेरे पास. अरे दोन्ही नेलं त्यांनी, माझी नारायणी सेना नेली, तुझ्याजवळ फक्त मी म्हणजे ताक उरलंय. हार निश्चित है तेरी, तुझा पराभवच होणार आता. हरदम रहेगा दास उदास, तू नेहमीच असा उदास राहशील, काही उपयोग नाही. त्या दुर्योधनाने की मस्त टाऊट मारला मला, त्यांनी नारायण सेना नेली, माखन दिलं, आता मी तुझ्या बळ उरले, हुडकता काय त्या ताकाचा उपयोग काय, दोन्ही नेलं त्यांनी पळवलं. अर्जुनाचं प्रेम किती होतं, भक्ती किती होती भगवंतावर, त्यांनी उत्तर दिलं माधवा जीत निश्चित है मेरी, जीत जीत निश्चित मेरी ही होगी, दास कभी नहीं होगा उदास, माखन लेके क्या करू, माखन चोर है मेरे पास. अशा प्रकारचं उत्तर द्या. अर्थात अशा प्रकारची ही भगवद्गीता आहे आणि ही नेहमी आपल्याला धीर देते, प्रेरणा देते, चैतन्य देते की जे आज आपल्याला आवश्यक आहे, फार आवश्यक आहे. या संसाराच्या कुरुक्षेत्रावर आपला अर्जुन, मागाशी मी सांगितलं अनेक वेळा अर्जुन होतो आपला, त्यावेळेला आपल्याला कोणतरी आवरणं सावरणं धीर देणं फार महत्वाचं असतं. इंदिराबाईंनी नाही का त्या 1971 सालामध्ये गीतेने धीर दिला, संसदेतले उद्गार आहेत आणि आपल्याला माहिती संसदेत जो बोलतो त्याचं तिथं नोंद होते. तसं अशा प्रकारची ही भगवद्गीता आहे. होमी भावांचं एक उदाहरण सांगतो. मुंबईला
तुर्भे या ठिकाणी होमी भावांच्या नावानं एक रिसर्च सेंटर आहे आणि त्या ठिकाणी त्या रिसर्च सेंटरमध्ये अब्दुल कलाम साहेब नोकरी करत होते आणि त्यावेळेला या ठिकाणी विक्रम साराभाई त्याचे प्रमुख होते. तर ते सारखे त्या समुद्र किनाऱ्यावर जाऊन बसायचे आणि गीतेचं पुस्तक हातात असायचं, वाचन करायचे, चिंतन करायचे, मनन करायचे, इतके ते निधी ध्यासामध्ये एकरूप होऊन गेले. आणि एक दिवशी कलाम साहेब आले, त्यांना ह्या गोष्टी पटत नव्हत्या. या गीतेमध्ये काय लागले, काय देणार आहे ही गीता, भगवद्गीता हातात घेऊन वाचून काय होणार आहे, असा एक त्यांच्या तोंडचा भाव होता. आणि काय झालं, तेवढ्यात त्यांचे बॉडीगार्ड आले साराभाईंचे आणि एक कार घेऊन आले आणि त्यांना सांगितलं चला कारमध्ये बसा. मग कलाम साहेब जरा आश्चर्यचकित झाले, अरे आपण हा मनुष्य साधा समजत होतो. आणि विचारलं जरा हे वाचण्यात तुम्हाला काय फायदा होणार आहे, हे तुम्ही वाचता काय, अरे तू माझ्याकडे नोकरी करतो ना, असे माझे 30 प्रकारच्या संस्था आज माझ्या मालकीच्या आहेत आणि हे केवळ कशामुळं, मी भगवद्गीतेचा अभ्यासक आहे आणि त्याप्रमाणे वाचन करतो, ही माझी कमाई, म्हणून मी हे सगळं करू शकतो. अशा प्रकारचे उद्गार जेव्हा काढले त्यांनी, त्याच्यावरून गीतेचं महत्व, गीतेच्या आचरणानं काय होऊ शकतं हे आपण या ठिकाणी जाणू शकतो. तेव्हा असं आपलं जे जीवन आहे हे आपल्याला माहिती का, आपण जीवन असं एक नाटक आहे की त्याची सुरुवात नकळत झाली आहे. आपल्याला माहित नाही आपलं जीवन कसं सुरू झालं आणि शेवट पाहण्याजोगा नसतो. सामान्य लोकांचं जे जीवन असतं ते असं असतं, आला आला प्राणी जन्माला आला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला, असं सामान्य लोकांचं जीवन असतं. याच्यातून आपल्याला कधीतरी बाहेर पडायचं. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित, तुकोबा म्हणले. आता नाही फजिती करून घ्यायची, एका इयत्तेमध्ये नाही वर्ष राहायचं, एका इयत्तेमध्ये चांगले मार्क करून पुढच्या वर्षी दुसऱ्या इयत्तेत जायचं. आम्ही अनेक वेळा आतापर्यंत जन्म घेतला, पुनरुपी जननम पुनरुपी मरणम. आईच्या पोटामध्ये जायचं, जन्माला यायचं, शाळेत जायचं, नोकरी करायची, लग्न करायचे, मुलांना जन्म द्यायचे, म्हातारा व्हायचे, पोरांसाठी काहीतरी करून ठेवायचे, डबल द्यायचं आणि मरायचं. हे आता नको, आता याच्यातून काही निष्पन्न होत नाही. आपल्याला चोराच्या आळंदीला जायचं नाही, आपल्याला देवाच्या आळंदीला जायचं. ही अध्यात्माची वारी आपल्याला करायची, हा हेतू आहे. म्हणून तर भगवंताने आपल्याला मानव देह दिलाय. आपण भगवंताला पण फसवलं. आईच्या गर्भात असताना काय काय आपल्याला त्रास होता, आपण भगवंताचा दावा केला आणि सांगितलं तुला मी कधीही विसरणार नाही, आणि आज आपण विसरलो. आपण भगवंताशी चिटिंग केली, इतर माणसाशी काय करणार नाही. आपण एवढ्या मोठ्या कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती असणाऱ्या त्या भगवंताला आपण फसवलंय, आपण त्याच्यापासून दूर चाललोय. आणि म्हणून अशी आपली परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा, गीता पढो आगे बढ़ो, गीता सुनो सुखी बनो.